नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत। 20 प्रश्नांपैकी किमान 10 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, विक्रम साराभाई प्रसिद्ध डॅश डॅश होते। पर्याय पहा, विचार करा। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला वेळ असेल 3 ते 5 सेकंद। विक्रम साराभाई प्रसिद्ध डॅश डॅश होते। काय होते? तर शास्त्रज्ञ होते। कोण होते? शास्त्रज्ञ होते। पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील कोणत्या विभागाला आदिवासी पट्टा म्हणून ओळखले जाते? कोणत्या विभागाला आदिवासी पट्टा म्हणून ओळखले जाते? योग्य उत्तर आहे सातपुडा रांगा। सातपुडा रांगा। पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची किती कार्यालये आहेत? आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची किती कार्यालये आहेत? योग्य उत्तर आहे 29। 29। पुढे पहा, महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाचे मुख्यालय कोठे आहे? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, उत्तर यायलाच पाहिजे। महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे नाशिक। नाशिक। पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? कधी झाली? योग्य उत्तर आहे 1972। 1972 साल लक्षात ठेवा। महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ स्थापना 1972। पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्र आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था डॅश डॅश या ठिकाणी आहे। कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर आहे पुणे। महाराष्ट्र आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या ठिकाणी आहे। पुढे पहा, भारतीय राज्यघटनेतील 5वी अनुसूची डॅश डॅशशी संबंधित आहे। कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे अनुसूचित क्षेत्रे व आदिवासी। लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेतील 5वी अनुसूची अनुसूचित क्षेत्रे व आदिवासी यांच्याशी संबंधित आहे। पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रात चादरी उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? सोपा प्रश्न आहे, लगेच उत्तर यायला पाहिजे। महाराष्ट्रात चादरी उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर आहे सोलापूर। सोलापूर। पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्राची राजभाषा मराठी ही कोणत्या वर्षी झाली? महाराष्ट्राची राजभाषा मराठी ही कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे 1965 साल लक्षात ठेवा 1965। पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला म्हणतात? कोणाला म्हणतात? तर महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणतात। पुढे पहा, कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर पहा, योग्य उत्तर आहे रायगड जिल्हा। कस्तुरी मांजर रायगड जिल्ह्यात आढळते। पुढे पहा, मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? कोणत्या प्रकारे लिहिली जाते? उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे, वरून खाली, खालून वर। विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे डावीकडून उजवीकडे। मराठी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते। पुढे पहा, अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। योग्य उत्तर आहे विष। विष। पुढे पहा, भारतातील पहिली भूमिगत अणुबॉम्ब चाचणी कोठे केली होती? कोठे केली होती? तर पहा, योग्य उत्तर आहे पोखरण, राजस्थान या ठिकाणी भारतातील पहिली भूमिगत अणुबॉम्ब चाचणी केली होती। पोखरण, राजस्थान। पुढील प्रश्न पहा, नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? काय म्हणतात? तर सर्वनाम म्हणतात। काय म्हणतात? सर्वनाम। भरतनाट्यम हा कोणत्या राज्यातील नृत्य प्रकार आहे? भरतनाट्यम। योग्य उत्तर आहे तमिळनाडू। तमिळनाडू। पुढे पहा, वन्ही या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? वन्ही। पर्याय पहा, पाणी, पृथ्वी, वारा, अग्नी। काय अर्थ होतो वन्ही या शब्दाचा? योग्य उत्तर आहे अग्नी। वन्ही म्हणजे काय? अग्नी। पुढे पहा, निशाकर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? निशाकर।
निशाकर म्हणजे काय? तर चंद्र. निशाकर म्हणजे काय? चंद्र. पुढील प्रश्न पहा. जैन धर्माचा सर्वाधिक प्रभाव कोणत्या क्षेत्रावर पडला? जैन धर्माचा सर्वाधिक प्रभाव कोणत्या क्षेत्रावर पडला? तर पहा, योग्य उत्तर आहे नैतिकता व अहिंसा तत्वावर. नैतिकता व अहिंसा या तत्वावर. ओके. पुढे पहा. धरणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? धरणी. पर्याय पहा, पृथ्वी, आकाश, समुद्र, पर्वत. तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पृथ्वी. धरणी म्हणजेच काय? पृथ्वी. पुढे पहा. अर्णव या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अर्णव. पर्याय पहा, नदी, तलाव, समुद्र, झरा. या ठिकाणी योग्य उत्तर आहे समुद्र. अर्णव म्हणजेच काय? समुद्र. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. हे सर्व प्रश्न लिहून ठेवा, तोंडी पाठ करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.